नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण IBPS PO क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे प्रिलिमिनरी एक्झामचा थर्ड टॉपिक पाहणार आहोत. याआधी आपण नंबर 1 टॉपिक सिम्प्लिफिकेशन आणि ॲप्रॉक्सिमेशन पाहिलं आहे. सेकंड टॉपिक आपण नंबर सिस्टीम पाहिलं आहे. तर आज आपण थर्ड टॉपिक कव्हर करत आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी आमच्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळत राहतील. यामध्ये आपण पूर्ण IBPS PO प्री आणि मेनचा सिलेबस कव्हर करणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूयात. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला 2 x आणि y इक्वेशन दिले असतील. त्याचे आपल्याला रूट्स काढून त्यांचं कंपॅरिझन करावं लागतं. त्यामध्ये अशा टाईपचे क्वेश्चन ऑप्शन दिलेले असतात 5. त्या ऑप्शनपैकी एक आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारचे असतात. यामध्ये एक्सच्या 2 व्हॅल्यू निघतील आणि वायच्या 2 व्हॅल्यू निघतील. तर आपण पाहूयात व्हॅल्यू कशी निघते. तर त्याआधी आपण इक्वेशन, जर फर्स्ट इक्वेशनमध्ये त्याचा सिम्बॉल मायनस असेल आणि सेकंड इक्वेशनमध्ये त्याचा सिम्बॉल प्लस असेल तर त्याचे रूट प्लस प्लस दोन्ही पण येतात. सेकंड यामध्ये पाहूयात, जर दोन्ही इक्वेशनचे सिम्बॉल प्लस असतील तर त्याच्या दोन्ही रूटचे सिम्बॉल मायनस असतील. थर्डमध्ये पाहूयात, जर फर्स्ट इक्वेशन प्लस आणि अदर इक्वेशनचं साईन मायनस असेल तर त्याचे रूट मायनस प्लस असे येतात. आणि लास्टली ज्या इक्वेशनचे सिम्बॉल दोन्ही सिम्बॉल मायनस असतील त्याचे रूट्स प्लस आणि मायनस येतात. हे पाठ करून घ्या मित्रांनो, किंवा लक्षात ठेवा, तुम्हाला यावर पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर पाहूयात आपण फर्स्ट रूल्स. यामध्ये तुम्हाला सांगितले इक्वेशन इन द फॉर्म ऑफ minus plus and plus plus, then minus plus is greater than plus plus. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की जर इक्वेशन मायनस आणि प्लस असेल फर्स्ट आणि सेकंड दोन्ही प्लस असतील, अशा वेळेस एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन राहील प्रत्येक वेळेस. म्हणजे तुम्हाला हे न रूट काढता पण तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. परत सांगतो, मायनस आणि प्लस सिम्बॉल असेल तर त्याचे रूट दोन्ही प्लस येतात, त्यामुळे प्रत्येक वेळेस एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन असते. तर तुम्हाला इथे सांगितले बघा, मायनस प्लसचे सिम्बॉल प्लस प्लस येतात आणि प्लस प्लसचे रूट्स मायनस मायनस येतात, त्यामुळे प्लस प्लस प्रत्येक वेळेस ग्रेटर राहील मायनस मायनसपेक्षा. तर आपण हे रूल्स पाहिला. तर आता आपण ॲक्च्युअल सॉल्व करू, क्वेश्चन चेक करूयात आपण सांगितलेला रूल बरोबर आहे का नाही. आणि मित्रांनो, रूट्स कसे काढायचे ते पण सांगतो याआधी, म्हणजे तुम्हाला रूट्स काढणं अवघड जाणार नाही. मग रूट्स काढल्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 1 to सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये 48चे रूट काढायचे आपल्याला. तर इथं प्लस साईन आहे म्हणून असे 2 रूट्स काढायचे ज्यांचं ॲडिशन 14 येईल आणि मल्टिप्लिकेशन 48 येईल. तर सर्वप्रथम रूट्स काढून घेऊ आपण 48चे. 2 डिवाइड केले 24, 4 डिवाइड केले 6. तर 6 चूक 24 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर यापेक्षा ग्रेटर दॅन होत आहेत, म्हणून 4 दुनी 8 + 6 याचे रूट्स आले. तर जो
अंक मोठा आहे रूट तो फर्स्ट लिहा, सेकंड हा, आणि आपण पाहिलेच आहे इक्वेशन प्लस प्लस जर असेल तर त्याचे रूट मायनस मायनस येते. तर आपण इथे लिहून घेऊ हे वायचे रूट्स आलेत. तसंच एक्सचे सॉल्व करूयात, याचे रूट्स, आणि शक्यतो मिडल म्हणजे नंबरचे रूट्स करताना एकदम लो टू हाय नाही करायचे, मिडल नंबरचेच करायचे. इथे पाहूयात परत 21चे रूट्स कसे पाडायचे. 3 7 21 यामध्ये सरळ सरळ एकच 2 रूट पडतात, 21 × 1 आणि 3/7, 3 मल्टिप्लाय 7. तर मग आपण मोठा अंक आधी आणि 3 नंतर, तर मायनस आणि प्लस इक्वेशन आल्यानंतर त्याचे रूट दोन्ही प्लस येतात. हे वरती आपण पाहिलेलं आहे, इथे एकदा पाहून घ्या. मायनस प्लस असेल तर रूट प्लस प्लस येतात. तर मग हे एक्सचे रूट्स आलेले आहेत नंबर 1 2. तर आता आपण कंपॅरिझन करूयात. आधी बघा, हे 7 ग्रेटर दॅन आहे -8 पेक्षा, आणि हे पण -6 पेक्षा 7 ग्रेटर दॅन आहे. आणि 3चं पण तसंच आहे, 3 पण मोठा आहे -8 आणि -6 पेक्षा. म्हणून आपण सांगितलेलं म्हणून आन्सर आहे याचं x इज ग्रेटर दॅन y. समजलं मित्रांनो? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात अजून डीपमध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता आपण रूट्स ओव्हरली काढू. प्रत्येक वेळेस इतका टाइम लागणार नाही तुम्हाला समजण्यासाठी, आपण रूट्स तसे काढले होते. सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. आता यामध्ये तुम्हाला सांगितले मायनस प्लस इक्वेशन असेल तर त्याचे रूट्स प्लस प्लस येतील. तर 56, 8 आणि 7, 8 आणि 7 15, 8 आणि 7 बघा हे प्लस आहे म्हणून या दोघांची बेरीज केली तर 15 आलं पाहिजे, आणि मल्टिप्लिकेशन एवढं आलं पाहिजे. तर एक्सचे रूट हे आले. वायचे रूट काढूयात. तर याचे रूट जे येणार ते प्लस प्लस असल्यामुळं त्याचे रूट्स मायनस मायनस येतील. तर 25 आणि 4 याचं मल्टिप्लिकेशन 25 100 बरोबर आहे, आणि ॲडिशन 29 बरोबर. या साईनमुळे आपण ॲडिशन बघतोय. 25 आणि 4 29. तर हे वायचे रूट आलेत, हे एक्स आणि हे वाय. तर 8 कंपॅरिझन करूयात. एक्स इज ग्रेटर दॅन वाय बरोबर आहे, दोन्ही पण प्लसमध्ये असल्यामुळं 8 ग्रेटर आहे, आणि हे पण 7 ग्रेटर आहे, दोन्ही मायनस असल्यामुळं. म्हणून याचा आन्सर आहे एक्स ग्रेटर दॅन वाय. सेम क्वेश्चन तसंच आहे, मायनस प्लस दिले. तर हे थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन सांगितले तुम्हाला मायनस आणि प्लस इक्वेशन आहे म्हणजे याचे रूट्स प्लस प्लस येतील. आता बघा 156चे रूट्स जरा आपल्याला तोंडी येत नसतील तर आपण काढून घेऊ कसे. संख्या मोठी असलं तर असं काढा तुम्ही. 3 5 15 आणि 3 2 6, पुन्हा 4 न डिवाइड केलं, 4 1 4 4 3 12. आता मला 3 चौक 13 चौक 52 फार जास्त होते. तर मग ह्याचे 3 4 म्हणजे 12 आणि 13 त्याचे रूट्स आले. 13 वरती घ्या,
12. तसंच वायचं सॉल्व करूयात. याचे रूट्स बघा. 5 × 15, 5 × 5 नाही, पण तो 31 आणि 5 मोठं होते. मग आपण काय करू, 3 ने बघू. 105, 3 × 5 = 15 आणि 3 × 5 = 15. परत 11 ने बघू. 11 × 5 = 15. तर 11 × 5 = 55 होते. तर मग काय करा, 15 आणि 11 याची बेरीज 26 येते. म्हणून आपले रूट येतील 15 आणि 11. ॲडिशन 26 आणि मल्टिप्लिकेशन 165. तर प्लस प्लस असल्यामुळे रूटचं साईन मायनस मायनस येईल. दोन्हीकडे मायनस आहे, हे प्लस आहे, म्हणजे एक ग्रेटर दॅन आहे आणि या कंडिशनमध्ये बी ग्रेटर दॅन आहे. +13 -15 आणि 11पेक्षा ग्रेटर आहे. तसंच +12 दोन्हीपेक्षा ग्रेटर आहे +12, म्हणून याचा आन्सर पण XY. तर मित्रांनो, तुम्हाला रूल नंबर 1 समजला असेल. मायनस प्लस असेल आणि इकडे प्लस प्लस असेल तर प्रत्येक वेळेस एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन वाय. नेक्स्ट सेकंड नंबरचा रूल पाहूयात. इथे इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मायनस मायनस अँड मायनस मायनस और बोथ इक्वेशन ॲज सेकंड साइन इज मायनस, किंवा हे दोन्ही इक्वेशनमध्ये मायनस असेल, देन रूट मायनस प्लस नॉट इक्वल टू प्लस मायनस, म्हणजे नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. कारण की मायनस मायनसमध्ये याचे रूट्स प्लस मायनस येतात इक्वेशनचे. मग हा प्लस याच्यापेक्षा ग्रेटर राहील आणि हा मायनसपेक्षा हा ग्रेटर राहील, म्हणजे हा इकडं आणि इकडं. तर त्याच्यामुळे एक कंडिशन अशी आणि एक कंडिशन अशी, त्याच्यामुळं नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय असा आन्सर येते. त्याच्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवा. या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला अशा पॅटर्नमध्ये इक्वेशन न सॉल्व करता तुम्ही क्वेश्चनमध्ये आन्सर टिक करू शकतात. रिलेशन नॉट फाउंड बिटवीन एक्स अँड वाय म्हणून. तरी पण आपण सॉल्व करून पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 सेकंड तुम्ही सॉल्व करा. आता बघू आपण रूट काढून ॲक्च्युली. आणि मित्रांनो, इथे मायनस आहे म्हणजे रूट येणार आहे ते आपल्याला दोन्हीची मायनस असली पाहिजे. याचे रूट्स मायनस मायनसचे प्लस मायनस येतील 20 आणि 6. एक्सचे, वायचे 19 प्लस आणि मायनस 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 असल्यामुळे रूट्स प्लस आणि मायनस येतील 19 आणि 1. तर बघा, एक्स ग्रेटर म्हणजे 20 मोठा आहे 19 पेक्षा आणि 1 पेक्षा पण. परंतु इकडचं रिलेशन जर पाहिलं तर 6 छोटा आहे 19 मोठा आहे, प्लस असल्यामुळे हे मायनसमध्ये. त्याच्यामुळं असं रिलेशन असू शकत नाही की एक ठिकाणी एक्स मोठा आहे आणि एक ठिकाणी वाय. त्याच्यामुळे त्याचा आन्सर रिलेशन नॉट फाउंड ही ऑप्शन येईल. तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करा सेकंड नंबरचा. पाहूयात आपण नेक्स्ट. तर आता त्यामध्येच अजून डिफरंट टाईपचे क्वेश्चन असतात क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये. त्याच्यात बघूयाच आपण कोएफिशियंट विथ एक्स अँड वाय.
मित्रांनो, आपण पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व टॉपिकचे प्रकारे कशा प्रकारचे क्वेश्चन असतात, त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल, परंतु संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कुठलाही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. तर बघा, कोएफिशियंट म्हणजे इथे एक्सला 2 दिलाय, इथे पण 2 दिलाय. अशा वेळेस काय करायचं बघूयात. तर याचे रूट्स इथेच पाडून घ्या. 2 × 1 आणि याचे 3 आणि 7. तर आता ॲडिशन 13 आली पाहिजे, कारण की इथं साईन आहे. 2 आणि 1 आहे. 7 2 14 आणि 3 1 3. नाही, फार मोठे होते. तर मग काय, 7 1 7 आणि 3 2 6, म्हणजे याचे रूट्स प्लस प्लस असल्यामुळं मायनस मायनस येऊन जाईल, आणि मोठा अंक इकडे 7 आणि 6. एक्सचे रूट आले, तसेच वायचे. याचे रूट्स 2 × 1, याचे रूट्स 2 × 7. तर बघा, 11 ॲडिशन येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 7 आणि 4 रूट्स. तर हे वायचे प्लस प्लस असल्यामुळं मायनस मायनस. तर मग नंतर रूट्स काढल्यानंतर जे तुम्हाला कोएफिशियंट दिले त्यांना ह्याला डिवाइड करा. तर चारीकडे रूट सारखेच आहे, म्हणून आपण ते कॅन्सल करूयात. तर बघा, आपले रूट्स आले ते एक्सचे -7 -6, आणि इकडे पण -7 आणि -4. तर ह्याच्यामध्ये हे इक्वल आहे आणि हा मोठा आहे, हा मोठा आहे. आणि 7 इक्वल आहे किंवा हा मोठा आहे, -4 मोठा आहे. परंतु 6 वेळेस ह्याच्यासोबत हे कंपॅरिझन केलं तर इथं पण हा मोठा आहे, परंतु -7 आणि -6 मध्ये हा मोठा आहे, म्हणून रिलेशनशिप नॉट फाउंड आन्सर येईल याचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, म्हणजे तुम्हाला आपण कोएफिशियंटचा कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल. कोएफिशियंट तुम्हाला किती दिले, 5. याचे रूट्स काय होते, 5 1 5. इकडे मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. याचे रूट्स बघा, 9 6 54. तर आता आपल्याला ॲडिशन येईल 33. असे रूट्स कन्फर्म करायचे त्या चारीपैकी 2. नऊ 6 54 5 1 5. नाही, कुठल्याच रूट पडत नाही, म्हणून अजून याला सॉल्व करू आपण. 54चे अजून काय करू शकतो, 18 3 18 18 × 3. 18 1 18 आणि 5 3 15. 18 आणि 15 33 बरोबर. तर मग प्लस प्लस असल्यामुळं त्याचे रूट्स येतील मायनस मायनस 18 आणि 15 एक्सचे. तसंच वायचं आणि ह्याला डिवाइड बाय हे 5 जशाला तसे, हे यानं डिवाइड केलं ज्याचे रूट्स पाडले. सेम तसंच याचे पण रूट्स 5 आणि 1, याचे 8 9 72 पाडून बघू.
तर आता आपल्याला 38 टोटल आणायचं आहे. 9 1 9 8 45 जास्त होते, तर 18 चौक 72 बघा. 4 पंचे 20 आणि 18, तर 20 आणि 18 म्हणजे 38 टोटल. बरोबर. याचं पण कोएफिशियंटने डिवाइड केलं, प्लस प्लस होतं म्हणून मायनस. याच्यात 18 मोठा आहे मायनस असल्यामुळे किंवा इक्वल आहे, आणि इथं 15 पण मोठाच आहे याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा, म्हणून तुमचं रिलेशन x ग्रेटर दॅन इक्वल टू y आन्सर येईल. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा टाईप त्यामध्ये. मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं PDF पण देतो, तर म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला उपयोगी पडेल. रूट इक्वेशनचं पाहूयात आता. पुढचा टॉपिक म्हणजे पुढचा टाईप. यामध्ये असं अंडर रूट दिलेलं आहे, त्यामध्ये सेम करायचं आहे. तर या 5चा स्क्वेअर केल्यावर अंडर रूट 5चा स्क्वेअर केल्यावर 5 येते, म्हणून याला 5ने डिवाइड करा. तसंच इकडं 3 आहे म्हणून याला 3ने डिवाइड करा. 5 5 25. तर आता याचे रूट्स बघा. मायनस प्लस येते म्हणून प्लस 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 5 प्लस 5, परंतु मायनस म्हणजे इथे 10 दिलेले तुम्हाला, तर ते आता अंडर रूट 5 असं आपण हे घेणार आहेत, कारण की इथे दिले. तर आता हे सॉल्व कसं करायचं, याचा स्क्वेअर करा. म्हणजे इकडं 25, याचा पण करू अंडर रूटचा स्क्वेअर, 5चा 5 म्हणजे 125. सेम तसंच 5चा स्क्वेअर 25 इंटू 5 125. एक्सच्या 2 व्हॅल्यू आहेत, प्लस 125 प्लस 125. तसंच बघा 3ने डिवाइड करा. 3 त्रिक 9, 3 सक 18. मल्टिप्लिकेशन 36 आलं पाहिजे, आणि ॲडिशन 13 आलं पाहिजे. 9 चौक 36, दोन्ही साईन प्लस प्लस. मल्टिप्लिकेशन 36 ॲडिशन 13. हे रूट्स 3 चाल तसे कॉमन. तर याचा स्क्वेअर करू. 81 9चा स्क्वेअर 81 इंटू 3 मल्टिप्लाय, याचा स्क्वेअर 3 येते, म्हणजे 81 इंटू 3 1 3 8 3 24 243. तसंच 4चा स्क्वेअर 16 इंटू 3 48. तर बघा कंपॅरिझन करूयात. दोन्ही प्लसमध्ये 243 प्लस 48. बघा याच्यात 243 मोठा आहे दोघांपेक्षा, परंतु इकडे 148 लहान आहे, इकडे असं आहे. तर हे दोघांचं रिलेशन कॅन नॉट बी फाउंड, कारण की एक साईड इकडे मोठी आणि एक साईड इकडे मोठी. पुढचा टाईप, नवीन टाईप बघू. सिंपल क्वेश्चन आहे, प्रत्येक वेळेस असा क्वेश्चन विचारते. बघा सरळ सरळ असं दिलेलं राहील तुम्हाला. हे क्वेश्चन पाहतायच आपण. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 81 आणि वाय क्यूब इज इक्वल टू 1000. तर एक्स स्क्वेअरचा जो रूट जर काढला आपण, तर एक्स बरोबर +9
आणि -9 याचा स्क्वेअर करा 81 येऊन जाईल. तसंच वाय क्यूबचा मायनस कधीच येणार नाही, कारण की मायनस मल्टिप्लाय मायनस हे प्लस होते, परंतु परत याचं बघा 1010चा क्यूब आहे, 10 तर मायनस मायनस जर घेतलं त्या दोघाचा प्लस होतं आणि परत मायनस होतं. त्यामुळं इथे फक्त 10 आन्सर येईल, म्हणजे क्यूब हे येईल त्याचा रूट. -10 येणार नाही, कारण की ते तुम्हाला सांगितलं. तर मग मायनस आणि प्लस 9 पेक्षा 10 मोठा आहे, म्हणून x इज ग्रेटर, म्हणजे y इज ग्रेटर दॅन x पेक्षा y मोठा आहे. हे कन्फ्यूज नका हो, एकदम इझी असते, परंतु आपण चुका करतो. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टाईप. बघा, यामध्ये अशा टाईपमध्ये तुम्हाला डेसिबलमध्ये दिलेले राहतील. घाबरून न जाता काय करायचं, सोपं याला 0.4 न गुणा, किंवा याला तुम्ही डिवाइड पण करू शकतात या अंकाने, परंतु डिव्हिजन तुम्हाला फार डिफिकल्ट जाईल. याला तुम्ही सरळ 4 न मल्टिप्लाय करा, म्हणजे 1 गुणले x म्हणजे x स्क्वेअर, याला 4 न गुणले 7 7 14x, आणि याला पण 4 न गुणा, 45. तर अशा प्रमाणे इक्वेशन सॉल्व करून घ्या. नॉर्मल इक्वेशन येईल, मग तुम्ही रूट्स पाडून आपण जे शिकलो ते काय कंपॅरिझन करू शकतात. तसंच आता याला मल्टिप्लाय बाय 2 करा, मला वाय स्क्वेअर 2 मल्टिप्लाय केलं 16y प्लस 63. आता तुम्ही नॉर्मल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. हे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा. असा शेवटचा टॉपिक आहे. असं यामध्ये दिलेलं असतं तुम्हाला 195 डिवाइड बाय x2 मायनस 28 डिवाइड बाय x प्लस 1. अशा वेळेस काय करा, सर्वांना ह्या x स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा. इथे x राहील आणि इथं x स्क्वेअर येईल, म्हणजे काय होईल, हे 195 मायनस 28x प्लस x स्क्वेअर. तर याला सरळ पुटअप करून घ्या, x स्क्वेअर मायनस 28x प्लस 195. नॉर्मल इक्वेशनमध्ये कन्वर्ट झालं. तुम्ही आता हे सॉल्व करू शकता इझिली. तसं त्याला पण वाय स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा, याला पण वाय स्क्वेअरनं करा, आणि याला पण करा. मग हे काय येऊन जाईल, वाय स्क्वेअर मायनस 30y प्लस 216. नॉर्मल इक्वेशनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्ही रूट पाडून त्याचं कंपॅरिझन करून इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यात सर्व प्रकारचे क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर कोणाला काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा. जे विद्यार्थी आमच्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन पुढचे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.